लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता, त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर माझी आपणाला विनंती आहे की हा संदेश तुम्ही लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करून आमचे नवीन येणारे संदेश यांचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, ॲक्टिव्हेटिंग गॉड्स प्रॉमिसेस इन अवर लाईफ। आमच्या जीवनात देवाची अभिवचने ही क्रियाशील करणे। प्रियजन हो, देवाने आपली वचने आम्हा सर्व मनुष्यांसाठी दिलेली आहेत। हे बायबल जे आहे हे अभिवचनांचं पुस्तक आहे, अर्थात देवाने दिलेली अभिवचने। देव हा संपूर्ण विश्वात एकमेव असा व्यक्ती आहे ज्याचे शब्द कधीही बदलत नाहीत। तो अनंत असल्या कारणाने त्याचे प्रत्येक शब्द हे अनंत असतात। आज आमच्या सभोवती जे जग आहे ते देवाच्या शब्दाने रचलं गेलेलं आहे आणि देवाचा शब्द सजीव, जिवंत, सक्रिय आहे। देवाचं वचन हे केवळ शब्द नाही आहे, या शब्दामागे आत्मा आहे आणि त्या प्रत्येक शब्दामध्ये जीवन आहे। देवाने दिलेली अभिवचने आमच्या जीवनात कशा पद्धतीने ॲक्टिव्हेट होऊ शकतील याकडे आज आम्हाला आमचं लक्ष द्यायचं आहे। आम्हाला आमच्या जीवनात देवाचं वचन क्रियाशील करण्यासाठी काय करावं लागेल, म्हणून आपणातील प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि याचं वचन 13 पासून 18 पर्यंत मी वाचत आहे। देवाने अब्राहमाला वचन दिले। बघा, देव कायम अभिवचन देतो आणि देव अभिवचन का देतो? ते पूर्णतेस नेणार म्हणून तो देतो। आम्हाला ही अभिवचने दिली आहेत। का दिली आहेत? आमच्या जीवनात ती देवाला पूर्णतेस न्यायची आहेत। अब्राहमाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपली शपथ वाहून म्हटली। बघा, शपथ का वाहिली देवाने? मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन। त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला। धीर धरावा लागतो तरच अभिवचनानुसार आम्हाला लाभ घडेल। माणसे आपणापेक्षा मोठ्यांची शपथ वाहतात। बघा, या जगात आम्ही अनेक लोक पाहत असतो शपथ वाहतात, पण देव या ठिकाणी शपथ वाहतो कारण त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही। तोच या विश्वात एकमेव देव आहे। देव 3 नाही आहेत, देव एक आहे आणि आम्ही पाहत आहोत की त्याने आपल्या स्वतःची शपथ वाहिलेली आहे आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्याच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे। वाद संपुष्टात येतो शपथ घेतल्या कारणाने। म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, यासाठी की जे आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा 2 अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे। किती अद्भुत गोष्ट आहे। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। जर तुम्ही तुमच्या जीवनात देवाची अभिवचने पूर्ण होण्यासाठी संघर्ष करीत आहात तर हे जाणा की देवाची अभिवचने आमच्या जीवनात पूर्ण होण्यासाठी आम्हाला ती कार्यशील करावी लागतात। जर देवाची अभिवचने तुमच्या जीवनाचे सत्य बनले नसेल तर मग तुमचे अनेकविध आशीर्वाद हे गहाळ झालेले आहेत, हे लक्षात घ्या। अर्थात देवाची अभिवचने आमच्या जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यशील करण्यासाठीच देवाकडून आम्हाला देण्यात आलेली आहेत। उदाहरणार्थ, आमच्या आरोग्यासाठी, आमच्या आर्थिक परिस्थितीसाठी, आमच्या नातेसंबंधासाठी,
आमचा उद्योगधंदा, नोकरीसाठी अर्थात आमच्या रोजीरोटीसाठी, आमच्या संरक्षणासाठी, आमच्या मदतीसाठी, आमच्या जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी व आध्यात्मिक जीवनातील विविध परिस्थितीत असणारा संघर्ष यात विजय प्राप्त करण्यासाठी, जीवनातील इतर सर्व क्षेत्रांसाठी ही अभिवचने दिली गेलेली आहेत. हे सर्वप्रथम आम्हाला समजणे अतिशय आवश्यक आहे. सर्वप्रथम आम्हाला हे समजणे गरजेचे आहे की देव जो विश्वाचा निर्माण करता देव हा आपले दिलेले अभिवचन म्हणजे आश्वासन, प्रॉमिस कायम पाळतो. तो लबाडी नाही करत. तो विश्वसनीय देव आहे. मजेशीर गोष्ट ही आहे की देवाची अभिवचने सर्वांसाठी खुली आहेत, परंतु सर्व अभिवचने आमच्या जवळ आम्ही बाळगत नाहीत. म्हणून आम्हाला आढळते की समस्या ही देवाकडून नाही. गणनाचा पुस्तक याचा 23 अध्याय याचं 19 वचन म्हणते, देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, तो काही मानव पुत्र नाही की त्याने अनुताप करावा. दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय? हे आहे देवाच्या शब्दाविषयी खात्री, गॅरंटी. देव दिलेला शब्द पाळणारा देव आहे. म्हणूनच वचन म्हणते, आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होतील, पण देवाच्या वचनांतील काना किंवा मात्रा ही रद्द होणार नाही. प्रियजन हो, देव आपल्या वचनाविषयी खात्री देतो. देव आणि देवाचा शब्द हा एकच आहे. जसा आमचा शब्द आणि आम्ही वेगळे नाही, तसा देव आणि देवाचा शब्द वेगळा नाही. म्हणूनच आम्ही ज्या वेळेला देवावर विश्वास करतो असे म्हणतो, तेव्हा आम्हाला प्रत्येक वचनावर त्याचा विश्वास करणे गरजेचे असते. देवाला खोटे बोलणे अशक्य गोष्ट आहे. ध्यानात घ्या, बायबलचं वचन देवाच्या चारित्र्याविषयी सांगत आहे, देवाचे गुणधर्म. म्हणून तो सत्यतेचा देव आहे. प्रत्येक मनुष्याला बाद ठरो, देवाचं वचन काय तेच खरे ठरो. जी जी अभिवचने देतो ती पूर्णतेस नेणारा देव आहे. ती पूर्ण करणारच. त्याचे वचन वेगाने धावते. ज्या कार्यासाठी पाठविलेले आहे ते पूर्ण केल्याशिवाय विफल होऊन कधीही परत येत नाही. एहेजेकेल याचं पुस्तक 12 अध्याय याचं 28 वचन म्हणते, ह्याकरिता त्यान सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच. देवाचं वचन हे पूर्णतेस जाण्यासाठी पाठविलेलं आहे. अर्थात देव विश्वसनीय आहे. ज्या कशाची गरज आम्हाला आहे त्याची तरतूद त्याने अगोदरच करून आम्हाकडे अभिवचने सोपविलेली आहेत, यासाठी की आम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे. आज या जगभरात आम्हाला पुष्कळ लोक आढळतात जे देवाच्या अभिवचनाचा उपभोग घेत नाहीत, कारण त्यांच्याकडे अभिवचनेच नाही आहेत. लक्षात घ्या, अर्थात ही अभिवचने आम्हाला व्यक्तिगतरित्या ताब्यात घ्यावी लागतात. उदाहरणार्थ, जुन्या करारात देवाने इस्रायलांना अभिवचनाचा देश म्हणजे कनान देश दिला. यहोशुवाचं पुस्तक 1 अध्याय 3 वचनात देव म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. पहा, हे आहे देवाचे विश्वसनीय अभिवचन. देवाने दिले आहे, परंतु देव म्हणतो आता जा आणि ते घे. ते जाऊन तुम्हाला घ्यावे लागेल. जर आम्ही जाऊन ते घेतले नाही तर ते आमचे होणार नाही व त्याचा उपभोगही घेता येणार नाही. म्हणून सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घेणे आहे की देवाची अभिवचने किती आहेत बरं. ती अभिवचने काय आहेत, ती काय म्हणत आहेत, त्या अभिवचनांचे वाचन करून त्या अभिवचनांवर विश्वास करणे आणि ते माझ्या मालकीचे आहे हे कळेपर्यंत तुम्ही काहीही मिळवण्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. ही गोष्ट प्रथम ध्यानात घ्या. देवाचे वचन होशे 4:6 मध्ये म्हणते की माझे लोक अज्ञानामुळे नाश पावत आहेत. ही हकीकत आहे, वास्तविक अवस्था आजच्या ख्रिस्ती जगताची. ज्यांच्याकडे अभिवचने दिली आहेत परंतु ते जाणत नाहीत की अभिवचनांची काय करावी. प्रियजन हो, कदाचित आज जे तुम्ही ऐकत आहात तुमच्यामधील अनेकांची ही अवस्था असू शकेल.
लाखो लाखो लोक देवाची तरतूद आणि आशीर्वाद हरवून बसतात. याचे कारण त्यांच्यासाठी देवाने काही आश्वासने दिली आहेत, त्यांची त्यांना माहितीच नाहीये. म्हणून आम्हाला काय करणे गरजेचे आहे? आम्हाला प्रार्थनामय जीवन जगणे गरजेचे आहे. देवाच्या अभिवचनांचे वाचन केले पाहिजे व पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्या अभिवचनांवर केलेले मनन चिंतन याद्वारे पवित्र आत्मा खुद्द आम्हाला शिकवितो व आम्हाला प्रकट करीतो प्रत्येक अभिवचनांच्या बाबतीत, व आम्हाला सांगतो, हे देवाने तुला अभिवचन दिले आहे, हे स्वीकार, हे तुझ्या जीवनात पूर्णतेस जाणार आहे. अभिवचने तर आम्हाला खूप देण्यात आलेले आहेत, पण सर्वप्रथम आम्ही त्या अभिवचनांवर भरोसा ठेवणे गरजेचे आहे. येथेच आमच्या जीवनातील युद्धे आहेत. ख्रिस्ती जीवन ही एक सततची लढाई आहे. भीती विरुद्ध भरोसा, निराशा विरुद्ध विश्वास, संशय विरुद्ध खात्रीपूर्ण विश्वास. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताने हा पेरणाऱ्याचा दाखला दिलेला आहे. या दाखल्यामध्ये आम्हाला 4 प्रकारच्या भूमी आढळतात. एक आहे वाटेवरची भूमी, दुसरी आहे खडकाळ भूमी, तिसरी आहे काटेरी झुडपात असणारी भूमी, चौथी आहे सुपीक भूमी. ही चारही भूमी मनुष्यांच्या हृदयांना दर्शवित आहेत. अर्थात देवाचं वचन हे बीज आहे जे अभिवचनांना दर्शवित आहे. देवाची प्रत्येक अभिवचने सामर्थ्यवान आहेत, परंतु ती आम्ही आमच्या भूमीमध्ये कशा प्रकारे घेतो आणि त्याची प्रतिक्रिया काय येते यावर हा दाखला स्पष्ट करीत आहे की आमच्या जीवनामध्ये काय गोष्ट घडते. मार्क वर्तमान 4 अध्याय 15 वचन म्हणते, वाटेवर वचन पेरले जाते. तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. येथे कार्याला आरंभ होतो सैतानी शक्तीचा. वचन ज्या वेळेला पेरले जाते तेव्हा सैतान येतो आणि काय करतो? ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांतले पेरलेले वचन हिरावून घेतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनातनं देवाचे वचन काढावे ही सैतानाची येथे चालाखी आहे. कारण आमच्या जीवनातल्या समस्या सोडविण्यासाठी तर देवाचं वचन हे एकमेव उपाय आहे. सैतानाला ही गोष्ट माहित आहे की देवाचं वचन किती सामर्थ्यवान आहे, ते कधीही बदलत नाही. अर्थात त्या व्यक्तींना वचनाकडे दुर्लक्षितपणा करण्यास लावतो, वचनाविरुद्ध आज्ञाभंग करण्यास लावतो आणि त्या व्यक्तींच्या जीवनातनं देवाचं वचन पूर्णतः हिरावून घेतो. मग त्या वचनांचा त्या व्यक्तीला काहीही फायदा होत नाही, कारण देवाच्या वचनावरील त्याचा विश्वास हा निघून जातो. सैतान आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन आमच्या अंतःकरणात जे पेरलं गेलेलं आहे ते काढण्यासाठी कसोशीने रात्रंदिवस प्रयत्न करीत असतो आमच्या आयुष्याचे सर्व दिवस. ही गोष्ट आश्चर्यजनक आम्हाला वाटू शकते, पण ही वास्तविकता आहे. इब्री लोकासपत्र 3 अध्याय आणि 4 अध्याय यामध्ये आम्ही काय पाहतो? संत पौलाने इस्रायल लोकांविषयी त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. इस्रायली लोक देवाने मिस्र देशांतून बाहेर काढले होते, गुलामींतून सोडवून तांबडा समुद्र दुभांगून 40 वर्षे अरण्यातनं ते चालत आले होते आणि आता कनान देशात त्यांना जायचे होते. पण आपल्या वाटेमध्ये त्यांनी देवाच्या वचनावर अविश्वास केला, संशय केला. अविश्वासामुळे ते अभिवचन युक्त देशात जाऊ शकले नाहीत. अविश्वासांतून आम्ही विभक्त होणे अतिशय आवश्यक आहे. अविश्वास कधी येतो? अविश्वास हा एक निर्णय आहे. अविश्वास तेव्हा येतो जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही चंचल बुद्धीचे बनतो, आमचं लक्ष वचनाकडे केंद्रित राहत नाही, आम्ही चलबिचल होतो, आमचं लक्ष विचलित होते. दुसऱ्या प्रकारची भूमी आम्ही पाहिली, खडकाळ भूमी. हे देवाच्या वचनावर विश्वास करणारे लोक आहेत. फार त्यांना आनंद वाटतो, पण त्यांच्या विरुद्ध कोणी काही बोललं, समाजातले लोक, कुटुंबियांतले लोक, शेजारचे लोक किंवा नातेवाईक त्यांच्या विरुद्ध काही बोलले की ते घाबरतात. त्यांच्या जीवनात मूळ नाही, त्यांना आनंद वचनाचा वाटला आहे, परंतु त्यांचे जीवन हे भीतीदायक, समाजाची भीती, नाना प्रकारच्या गोष्टीने वेढलेलं असते आणि म्हणून त्यांच्या जीवनात ते वचन घट्ट पकडू शकत नाहीत. खडकाळ भूमीवर असलेले यांना मूळ येते, पण उन्हामुळे ते सुकून जाते. ही त्यांच्या जीवनातली अवस्था आहे. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय 6 ते 8 वचन मी वाचत आहे. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे,
प्रियजन हो, देवाने अभिवचन दिले, पण ते वचन आमच्या जीवनात तेव्हाच कार्यशील होते जेव्हा त्या अभिवचनांवर आम्ही पूर्णपणे विश्वास करीतो. लक्षात घ्या, जेव्हा आम्ही ते विश्वास करून त्याप्रमाणे कृती करू लागतो, त्यावेळेला ते वचन आमच्या जीवनात पूर्णतेस जाते. देवाला आमच्याकडून विश्वास हवा आहे, पण त्याने संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उंच बळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. बघा, संशय धरणारा व्यक्ती त्याच्या मनाच्या कल्पना दाखविलेल्या आहेत लाटेसारख्या. समुद्रामध्ये लाटा जशा येतात, उचंबळतात, कधी कोणती लाट किती उंच येईल काहीच कळत नाही, तसे त्याच्या मनात वेगवेगळे तर्क वितर्क उठत असतात. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. म्हणजे देवाचं वचन जर आमच्या जीवनात क्रियाशील व्हावं अशी आमची इच्छा असेल, आमचं लक्ष घडके तिकडे असेल, तर आमच्या जीवनात ते वचन पूर्ण होणार नाही. देवाने वचन स्पष्ट दिले आहे, त्याने समजू नये की त्याला प्रभूपासून काही मिळेल. 18व वचन म्हणते, काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निष्फळ होते. अर्थात येथे सैतानाची दुसरी चाल आम्हाला आढळत आहे. जेव्हा सैतान बघतो की अरे, मला वचन यांच्या जीवनातनं हिरावून घेता येत नाही, काढता येत नाही, हे वचनावरच अवलंबून राहायला पाहत आहेत, हे वचनावरच विश्वास करीत आहेत, हे वचनाविषयी कबुली देत आहेत, हे आपल्या जीवनात वचनाला पकडून आहेत, तेव्हा तो सैतान आमच्या जीवनातल्या वेगवेगळ्या परिस्थितीच्या द्वारे आमच्यावर अशा प्रकारच्या काही गोष्टी आणून संसाराविषयीच्या चिंता आमच्या जीवनात निर्माण होतात, चिंताग्रस्त आम्हाला करण्याचा प्रयत्न करतो. आणि चिंता या मनुष्याला थकवितात. चिंतेद्वारे मनुष्याचा आनंद, शांती हिरावली जाते आणि मनुष्याचा विसावाही हिरावला जातो. नंतर आम्हाला आढळते द्रव्याचा मोह, म्हणजे आमच्या ठाई लोभ निर्माण करतो. तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय वचन 7 म्हणते, आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यांतून काही नेता येत नाही. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढा तृप्त असावे, परंतु जे धनवान हो पाहतात ते परीक्षेत, पाशात, माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे. या विषयावर एक संदेश मी यापूर्वी दिलेला आहे, 4 प्रकारच्या भूमी. हा संदेश पण तुम्ही ऐकू शकता, जो तुम्हाला आमच्या जीवनात काय नक्की चालते, कशा पद्धतीने 4 प्रकारचे लोक या ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला आढळतात, याविषयी संपूर्ण दाखल्याचं वर्णन त्या विषयामध्ये मी केलेलं आहे. कृपया तो संदेश तुम्ही पाहावा. नंतर इतर गोष्टींचा लोभ. प्रियजन हो, अनेक लोभाचे अनेक प्रकार आहेत. सैतान विविध प्रकारचे लोभ निर्माण करतो. वचन म्हणते की ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात. देवाने आपलं वचन आमच्या ठाई यासाठी दिलेलं आहे की आम्ही त्या वचनात वाढले जावे, दिवसागणिक आमची वाढ व्हावी. परंतु वचनाची वाढ खुंटविण्याची कार्ये या गोष्टी करीत असतात आणि विश्वासी जण आम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करीतो. आम्ही जाणत नाही की आमच्या जीवनात नक्की काय चाललेलं आहे आणि आमची वाढ खुंटली जाते. चर्चला तर आम्ही येत असतो, पण आमची ग्रोथ, आमची वाढ जेव्हा थांबते तेव्हा आमच्यातनं फळ येऊ शकत नाही आणि म्हणूनच वचन म्हणते ते निष्फळ होते. सैतानाने वचन काढल्या कारणाने आमचं जीवन समस्येमध्ये गुंतवून ठेवलेलं आहे. 4थी भूमी आहे सुपीक जमीन. अर्थात येथे सुपीक जमीन जी दर्शविलेली आहे ती फलद्रूप होणारी भूमी दर्शविलेली आहे आणि 100 पट पीक देत आहे. का देत आहे? कारण ती भूमी वचन घट्ट पकडते. सुपीक जमीन हे ते व्यक्ती आहेत जे देवाचे वचन आपल्या भूमीत, आपल्या अंतःकरणात घट्ट पकडून ठेवतात, त्यावर विश्वास करतात. आज तुम्हाला आणि आम्हाला सुपीक भूमी बनणे गरजेचे आहे, जी 30 पट, 60 पट आणि 100 पट पीक देते. कधी? वचन घट्ट पकडते. त्या भूमीत पडलेलं वचन घट्ट पकडलं जाते. त्यांच्या जीवनात देवाचं वचन हे क्रियाशील होते. त्यांना देवाच्या वचनाप्रमाणे, आश्वासनाप्रमाणे फलप्राप्ती घडते. याला कारण आहे की ते देवाच्या वचनाला पूर्ण पकडून राहतात, मग परिस्थिती काही असो. पण बाकीच्या 3 भूमी आम्ही पाहत आहोत, तेथे सैतान कार्य करीत असतो आणि हीच गोष्ट
आज संपूर्ण जगाचं चित्र आज दर्शवित आहे. मनुष्यांकडे देवाने आपले वचन पाठविलेले आहे, परंतु फार थोडे लोक देवाला आढळतात. सुपीक भूमीप्रमाणे त्यांची अंतकरणे देवाला आढळतात, जी देवाची वचने आपल्या अंतकरणात घट्ट विश्वासाने पकडून ठेवतात. त्याप्रमाणे ते चालतात आणि ते वचन त्यांच्या जीवनात क्रियाशील होते. करंथीकरास पहिले पत्र 15 अध्याय 1 आणि 2 वचनात आम्हाला संत पौल काय सांगतो. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला. प्रियजन हो, आमच्याकडे सुवार्ता आली, शुभ वर्तमान, आणि त्यातूनच अभिवचन आम्हाला देण्यात आलेले आहे, ज्याचा स्वीकार तुम्ही केला. पहिली गोष्ट, जिच्यात तुम्ही स्थिर ही राहत आहात. दुसरी गोष्ट, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे. तिसरी गोष्ट, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. म्हणजे ही सुवार्तेचं वचन, हे अभिवचन आम्हाला दृढ धरणे आहे. नसल्यास आमचा विश्वास व्यर्थ आहे. अभिवचनांच्या द्वारे आम्हाला महान आशा देवाने दिलेली आहे. म्हणून सर्वप्रथम आम्हाला हृदयाने देवाच्या अभिवचनावर विश्वास करणे आहे. विश्वासाद्वारेच देवाने जे सर्व आमच्यासाठी ठेवलेले आहे ते आम्हाला प्राप्त करता येते. विश्वास ही जणू एक चावी आहे, जी देवाची अनेक अभिवचने आमच्यासाठी खुली करते. मार्क शुभवर्तमान 9 अध्याय 23 वचनामध्ये येशूने म्हटले, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. प्रियजन हो, हे अद्भुत वचन आहे. देवाला सर्व काही शक्य आहे. त्याच्यावर भरोसा करा, निर्भर त्याच्यावर राहा. यशायाचं पुस्तक 41 अध्याय 10 वचन म्हणते, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. अर्थात या वचनांद्वारे देव आम्हाला काय दाखवू इच्छितो? कायम हा विश्वास करा की देव तुमच्या बरोबर आहे. यहोशुवाला देवाने काय म्हटले? यहोशुवा 1 अध्याय 9 वचन, मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. काय सामर्थ्यवान अभिवचन आहे पहा, हे पकडा तुम्ही. रोमकरासपत्र 8 अध्याय 28 वचन म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. भले तुमच्या जीवनामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स चालू आहेत. तुम्हाला वाटते ही परिस्थिती अशी आहे, कसं होईल? परंतु देवावर भरोसा करा. देव आम्हाला नकारात्मक गोष्टींतूनही नेत असतो. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 6 वचन म्हणते, आणि विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. जर आम्ही विश्वास नाही केला तर देवाला आम्ही संतुष्ट करू शकत नाही. मग आम्हाला काही प्राप्त होऊ शकत नाही. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. येथेच आमची चावी आहे. म्हणजे देवाची अभिवचने आमच्या जीवनात ऍक्टिव्हेट, कार्यशील करण्यासाठी सर्वप्रथम विश्वासाला सक्रिय केले पाहिजे. याकोबाचे पत्र 2 अध्याय 17 वचन म्हणते, याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. पहा, येथे देव आमच्या विश्वासाला कृतीत पाहू इच्छितो. जर आम्ही विश्वास केलाय असे म्हणतोय तर देवाला आमच्याकडून कृती हवी आहे. कृती जर नसेल तर क्रिया विना विश्वास हा मेलेला आहे. म्हणून आम्हाला विश्वासानुसार कृती करणे आवश्यक आहे. तुम्ही देवाचे वचन वाचू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता आणि अभिवचने काय आहेत हे जाणूही शकता. परंतु जोपर्यंत तुम्ही अंतकरणापासून त्या अभिवचनावर विश्वास ठेवीत नाहीत व मुखाने त्याबद्दल कबुली देत नाहीत, तोपर्यंत ती अभिवचने तुमच्या जीवनात कार्यशील होणार नाहीत. विश्वासाला आवश्यकता आहे हृदयाने विश्वास करणे व मुखाने कबुली देणे.
जेव्हा कबुली देतो तेव्हा विश्वासाचं सामर्थ्य हे प्रकट होते आमच्या जीवनामध्ये. कबुली ही एक विश्वासाची कृती आहे. फारच थोडे ख्रिस्ती व्यक्ती कबुलीचे महत्व समजलेले आहेत. म्हणून कबुलीविषयी आम्हाला सत्य समजणे अत्यावश्यक आहे. अर्थात कबुली आम्ही त्याची द्यावी जे आम्ही पूर्ण हृदयपूर्वक त्यावर विश्वास करून ते अभिवचन स्वीकारलेले आहे. ते आम्हाला मुखाने घोषित करायचे आहे. कैक वेळेला तोंडाने केवळ पत्कर केला जातोय, परंतु हृदय ते नाकारते. अर्थात तोंडाने आम्ही म्हणत आहोत, होय हे वचन खरे आहे, परंतु हृदयात ते माझ्या बाबतीत नाहीये. अशा प्रकारे आमचं मन जेव्हा असते याला म्हणतात नेगेटिव्ह. हे नकारात्मक आमच्या जीवनामध्ये काही कार्य करीत नाही. अशा प्रकारचा पत्कर किंवा दिलेली कबुली काहीच कामाची ठरत नाही, कारण आमचं हृदय देवाच्या त्या अभिवचनांना साथ देत नाही, त्याच्याशी सहमत नाही. ही गोष्ट ध्यानात घ्या. अर्थात येथेच तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये देह आणि आत्मा यांचं युद्ध आढळते. अर्थात हे असं का होते याचं कारण देह स्वभाव आणि पवित्र आत्मा जो आमच्यामध्ये देवाच्या अभिवचनावर विश्वास करण्यास लावतो, या दोघांमध्ये संघर्ष निर्माण होतो. यावर संत पौलाने अतिशय सुंदर वचन दिलेलं आहे. 2 कोरिंथ 10:4 आणि 5 वचन. कारण आमच्या युद्धांची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेली असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना, ध्यानात घ्या, अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. येथे आमचा विजय आहे. आमचे विचार आम्ही कैद करून हे ख्रिस्ताच्या पुढे म्हणजे देवाच्या प्रत्येक अभिवचनापुढे मान वाकविण्यास लावले पाहिजेत. येथे आम्हाला तेव्हा जय प्राप्त होतो आणि वचन आमच्या जीवनात मॅनिफेस्ट होते, ऍक्टिव्हेट होते, कार्यशील होते. तुम्हाला जर आरोग्य हवं असेल तर आरोग्यासाठी फक्त विश्वास नाही, त्याविषयी कबुली देणे आहे. काय कबुली देणे आहे पहा. मी मुक्त झालो आहे, मी बरा झालो आहे, मी विजयी आहे. आमेन. हे सतत बोलत राहायचं आहे. तुमच्या भावना नेमक्या त्या वेळेला तुम्हाला विरुद्ध सांगतील, त्या भावनांकडे लक्ष द्यायचं नाही, कारण विश्वास हा भावनांच्या पलीकडे आहे. म्हणून आपलं लक्ष कबुली देत असताना फक्त विश्वासावर केंद्रित करा. कितीही नकारात्मक विचार येवो, सैतानाकडनं ऐकू नका. नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका. परिस्थिती कदाचित तुम्हाला एकदम विरुद्ध दिसत असेल तरी परिस्थितीकडेही पाहू नका. फक्त वचन पकडून ठेवा, त्यापासून उजवी डावीकडे ढळू नका. जे आम्ही आमच्या मुखाने पत्करतो, कबुली देतो, तेच आमच्या आतील जीवनावर राज्य करते. देवाने दिलेल्या अभिवचनाशी हृदयाने पूर्णतः सहमत होणे ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. म्हणजे जे अभिवचन आम्ही स्वीकारलेले आहे त्या वचनाशी आम्हाला पूर्णतः सहमत होणे गरजेचे आहे. मग ते आमच्या मुखांतून येणाऱ्या शब्दाद्वारे देवाच्या वचनाशी पूर्णतः जुळवून त्याची मांडणी केली गेली पाहिजे. मार्क 11:23 वचन म्हणते, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जसे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हे आहे तत्व. येथे आहे आमची चावी. नंतर महत्वाची गोष्ट आम्ही येथे पाहतो, देवाच्या अभिवचनावर आम्ही उभे राहत असताना कधीही थकून जाऊ नये. काय? जर तुम्हाला देवाची अभिवचने मिळाली आहेत व ती तुम्ही वाचली, ऐकली व त्यानंतर हृदयाने त्यावर विश्वास केला, मुखाने कबुलीही द्यायला सुरुवात केली, तरीही तुम्हाला असे आढळू लागले की हे अभिवचन माझ्या जीवनात का पूर्ण झालेले दिसत नसावे, कदाचित तुम्हाला त्यावर संशय आला असावा. लक्षात घ्या, म्हणजे अविश्वास. अर्थात आमच्या स्वतःची पडताळणी करणे गरजेची आहे, कारण देव खोटे बोलू शकत नाही. देवाचं वचन
क्रियाशील आहे. दुसरं कारण, आमच्या हृदयातनं कदाचित सैतानाने देवाने दिलेले पवित्र सामर्थ्यवान अभिवचन काढून टाकले असेल, किंवा आमच्या जीवनातल्या कोणत्या तरी परिस्थितीमुळे ते वचन गुदमरविले गेले असेल. आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. देवाची वचने आमच्या जीवनात क्रियाशील करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही देवाच्या त्या अभिवचनांवर पूर्ण विश्वास करायला हवा की देवाने दिलेली वचने ही सत्य वचने आहेत. देवाने दिलेली अभिवचने ही माझ्या जीवनासाठी त्याची संकल्पना योजना आहे, ही त्याची इच्छा आहे. अशा पद्धतीने आम्ही ती घ्यायला हवीत. अर्थात मी येथे या गोष्टीवर दाब देऊन सांगत आहे की आम्हाला कायम विश्वास करण्याचीच निवड करावी लागेल. देवाला गौरव, स्तुती, धन्यवाद देत इफिसकरास पत्र 6 अध्याय 13 आणि 14 वचन काय म्हणते? या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर, बघा हे सगळं तुम्ही केलंय, सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री घ्या. मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. अर्थात देवाने आम्हाला शस्त्र सामुग्री दिलेली आहे आणि ती काय आहे? त्या शस्त्र सामुग्री विषयी पुढील वचनात दिलेला आहे. आम्हाला काय करणे आहे? डोंट गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप, हे आमच्या विजयाचे तत्व आहे. अभिवचन जर आमच्या जीवनात पूर्ण व्हावे अशी आमची इच्छा असेल तर ती तीव्र हवी, आणि त्यासाठी तत्व हे आहे, नेव्हर गिव्ह अप. गलतीकरस पत्र 6 अध्याय 9 वचन म्हणते, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. बघा, वचन आम्हाला सर्व काही सांगत आहे. जर तुम्ही ते अभिवचन पकडूनच ठेवता, सोडतच नाही, तर तुम्ही पाहाल की देवाने दिलेले अभिवचन तुमच्यासाठी कार्यशील झाले आहे. हालेलुया. देवाला सर्व काही शक्य आहे. तुम्ही बायबलची वचने शोधा, त्यावर विश्वास प्रकट करा व ती वचने कधीच सोडू नका. नेव्हर गिव्ह अप. जेव्हा तुम्ही देवावर भरोसा कराल, त्याच्यावरच अवलंबून राहाल, स्वतःच्या बुद्धी, समज, हुशारी, तर्क वितर्क यावर कधीही विसंबून राहता कामा नये. तर विश्वासनीय देव ते तुम्हाला प्राप्त करून देईल. कारण 2 कोरिंथ 1:20 म्हणते, देवाची वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे. किती अद्भुत वचन आहे. म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. हालेलुया. जर आम्ही देवाचं वचन घट्ट पकडू, ते वचन आमच्या जीवनात, ते वचन आमच्या हृदयात सांभाळून ठेवू, क्रियाशील झाल्याशिवाय राहणार नाही. ते वचन मॅनिफेस्ट होणारच होणार. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.